ओके ओके मोबाईल मागे ना भाई सर ना थोडं सर ना भाई कसा आहे ऋतू आमचा चला दादा आले नंबर लावा नंबर सुरडकर या मागे आता मागे 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 सुरडकर चलो 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 आधी दादा सेपरेट घे दादा ये दादा सुद्धा काय बोल ना अरे पाय खाली खरं तर होळी आणि धुलीवंदन हा एक आनंदाचा उत्साहाचा रंगाच्या माध्यमातून साजरा होणारा हा उत्सव आहे. खरं याचा आनंद याचा मजा लहानपणापासून आम्ही मोठ्या पाहुण्यात घेतो. आजही शेकडो लोक आहेत तिथं सगळे त्यांच्याबरोबर होळी साजरी करताना मला असं वाटतं आणि या माध्यमातून एक मन मोकळं होतं सगळं. काही जण एकमेकांना शिव्या देतात त्याच्यातून जी भडास म्हणता येईल ती पण निघून जाते सगळी वर्षभराची. आता आम्ही पत्रकारांच्या नावाने बोंबा मारल्याच ना आम्ही, त्याच्यामुळे मला वाटतं हा रंगाचा उत्साह असतो. खेरींना देखील रंग लावलेला आहे, सगळ्यांना लावला मी, खेरींना लावला, जयस्वालांना लावला, महापौराला लावला, सगळ्यांना लावला. आणि रंगाचा खेळ रंगाचा आणि शिरसाटांना लावणार भेटले असते त्यांनाही लावला असतं, पण आता त्यांच्याकडे कुठे जातात, त्यांच्या मोठ्या मोठ्या बंगल्यात जाणं जरा हार्ड असतं. विशेष शुभा जनतेला आहे. जनता महत्वाची सगळ्यात વધુ कोणाला व्यक्तिगत देण्यापेक्षा जनतेनं हा धुलीवंदनाचा उत्सव आनंदात उत्साहात साजरा करावा. जनतेला शुभेच्छा. मला वाटतं या सगळ्या अनेक रंगातून एक प्रेमाचा रंग, ऊर्जेचा रंग, या महाराष्ट्राच्या हिताचा रंग हा पण सगळे मिळून उधळण्याचा वाटतं या निमित्तानं शुभेच्छा देतो. पण तुम्ही म्हणले की आता म्हणजे बोंबार मारले जातात व्यक्त होतं, तुम्हाला राज्यातल्या कोणत्या नेत्याबद्दल बोंब मारायला आवडत? मला व्यक्तिगत कोणाविषयी मी बोंब नाही मारणार, पण सरकारच्या नावाने बोंब मारू शकतो मी. बस व्यक्तिगत मी कोणत्या नेत्याच्या नावाने बोंब नाही मारणार. शुभेच्छा ठाकरे साहेबांना तर शुभेच्छा आहेत ना, मी सोबतच आहे ना, तेव्हा शुभेच्छाचा प्रश्न. शिंदेना शुभेच्छा, रंगाच्या शुभेच्छा द्यायला काय प्रॉब्लेम सगळं. ओके.